इंग्लिश लर्निंग सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजची सुरुवात आपण नाऊन म्हणजे पार्ट ऑफ स्पीच, ज्या 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत त्या पार्ट ऑफ स्पीचने आपण या इंग्लिश लर्निंग सिरीजची सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण 8 पार्ट ऑफ स्पीच बघितल्या, त्यानंतर आर्टिकल, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आणि त्यानंतर आजचा हा आपला व्हिडिओ आहे फ्रेजेस अँड क्लॉजेस. हे जे सर्व टॉपिक आहे किंवा पोर्शन आहे हे एकमेकांवर डिपेंडंट आहेत, आहे की नाही, एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणून हे जर सर्व समजायचे असेल तर ही सिरीज आपल्याला सुरुवातीपासून बघावी लागेल. तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे फ्रेजेस अँड क्लॉजेस हा इतका महत्त्वपूर्ण आहे कारण की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याविषयी प्रश्न असतात आणि यामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय होतो, गोंधळ होतो. फ्रेजेस कोणती, क्लॉजेस कोणते आणि फ्रेजेसचे वेगवेगळे प्रकार असतात, आहे की नाही. तसेच क्लॉजेसचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. वाक्यामध्ये क्लॉजेस असतात आणि फ्रेजेस पण असतात. तर फ्रेज कोणती, कोणत्या प्रकारची आणि क्लॉज कोणती आणि कोणत्या प्रकारची याविषयी सविस्तर आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग आता या व्हिडिओला आपण सुरुवात करू. फ्रेजेस अँड क्लॉजेस. फ्रेजेस म्हणजे वाक्यांश, क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. आता बघा, कोणतंही वाक्य म्हटलं त्या वाक्यामध्ये वाक्यांश आलाच. वाक्यांश म्हणजे त्या वाक्याचा एक भाग, वाक्यांश म्हणजे त्या वाक्याचा एक भाग. आणि क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. त्या वाक्यामध्ये उपवाक्य पण असतं, आहे की नाही. आणि एका वाक्यामध्ये एक उपवाक्य, दोनपेक्षा अधिक, 3 असे वेगवेगळे जेवढं मोठं ते सेंटेन्स असेल तेवढं त्याच्यामध्ये उपवाक्य आलेले असतात. तर ते कसे आहेत ते आता आपण या ठिकाणी बघू. चला तर सुरुवात करू, आहे की नाही. या ठिकाणी बघा, फ्रेजेस म्हणजे वाक्यांश, आहे की नाही. आता मी या ठिकाणी एक सेंटेन्स लिहिलेले आहे, द सन रायजेस इन द ईस्ट. आता वाक्यांश म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की प्रत्येक वाक्यामध्ये आता इथं बघा, द सन काय आहे, सब्जेक्ट. रायजेस काय आहे, व्हर्ब. आणि इन द ईस्ट काय आहे, ऑब्जेक्ट. म्हणजे हे झालं स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट तर सर्वांना माहित आहे, तो वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि तो त्या वाक्याचा सेंटेन्सचा कर्ता असतो, आहे की नाही. आणि त्या कर्त्याविषयीच उरलेल्या सेंटेन्स मध्ये माहिती सांगितलेली असते, आहे की नाही. आता या सेंटेन्स मध्ये, या उरलेल्या भागामध्ये या सन विषयी माहिती सांगितली आहे. काय की द सन रायजेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो, आहे की नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता या वाक्यात हे आहे सिंपल सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट पण आहे, व्हर्ब पण आहे, ऑब्जेक्ट पण आहे. त्याच्यानंतर या वाक्यामध्ये फ्रेजेस पण आहे आणि फ्रेज पण आहे आणि क्लॉज पण आहे. त्यानंतर या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, आहे की नाही, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ते पण आहे. आता आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, द सन काय आहे, सब्जेक्ट. आणि उरलेलं काय आहे, सब्जेक्ट जर सोडला तर या ठिकाणी उरलेलं जे आहे ते आहे प्रेडिकेट. ते काय असतं, प्रेडिकेट. हे झाले त्या वाक्याचे 2 महत्वाचे भाग. ओके. आता आणखी आपण त्यामध्ये डीप जाऊ. आता मी जर म्हणलं या वाक्यामध्ये फ्रेजेस आणि क्लॉजेस कोणते आहेत, तर बघा, द सन रायजेस, द सन रायजेस ही काय झाली, या वाक्याची झाली क्लॉज. या छोट्या वाक्यामध्ये ही काय झाली, क्लॉज. आणि उरलेलं इन द ईस्ट हे काय आहे, फ्रेज. हे काय आहे, फ्रेज. म्हणजे सब्जेक्ट पर्यंत सब्जेक्ट आणि व्हर्ब या दोन्ही मिळून काय तयार होते, क्लॉज, आहे की नाही. आणि त्याचा उरलेला जो भाग आहे की जो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो ती असते फ्रेज, आहे की नाही. तर आता या वाक्यामध्ये आता फ्रेज कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघू. तर चला मग, आता या सेंटेन्स मध्ये फ्रेज काय आहे, इन द ईस्ट. आता इथं बघा, मंकी सॅट ऑन अ वॉल. आता या वाक्यामध्ये फ्रेज कोणती आहे, आता बघा, सब्जेक्ट आणि व्हर्ब सोडून उरलेलं काय आहे, ऑन अ वॉल. म्हणजे ऑन वॉल काय झालेलं या ठिकाणी, फ्रेज, आहे की नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, शो मी हाऊ टू डू इट. मला दाखव. आता या ठिकाणी शो काय आहे, व्हर्ब, मी काय आहे, सब्जेक्ट. शो मी हे सोडल्याच्या नंतर हाऊ टू डू इट ही काय झाली, या वाक्यातली फ्रेज झाली. काय झाली, या वाक्यातली फ्रेज. फ्रेज कशाला म्हणतात की फ्रेज हा वाक्याचा सब्जेक्ट आणि व्हर्ब सोडून उरलेला जो भाग असतो ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि ज्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही, त्या भागाला आपण या ठिकाणी फ्रेज म्हणतो, म्हणजे वाक्यांश म्हणतो. एवढ्या भागामध्ये आपल्याला फ्रेज समजून घ्यायचे आणि त्या भागामध्ये आपल्याला क्लॉज समजून घ्यायचे. आता बघा, शी हॅज अ चेन ऑफ गोल्ड. शी हॅज सब्जेक्ट, त्यानंतर हे काय आहे, व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब किंवा मॉडेल्स आहे,
हे सोडून उरलेला जो भाग आहे अ चेन ऑफ गोल्ड, हे आहे आपलं या सेंटेन्सचं ऑब्जेक्ट, आणि या ऑब्जेक्टलाच काय म्हणायचं, फ्रेज. काय म्हणायचं याला, फ्रेज. बघा, शी हॅज अ चेन विच इज मेड ऑफ गोल्ड. आता या ठिकाणी मी याच सेंटेन्सला थोडं मॉडिफाय करून या ठिकाणी बनवलेलं आहे. शी हॅज, आता हे काय झालं, सब्जेक्ट आणि हे या वाक्यासारखं सब्जेक्ट आणि हे वर्ब मॉडेल्स आहे की नाही. आता हे सोडून उरलेलं जे सर्व आहे अ चेन विच इज मेड ऑफ गोल्ड, हे सर्व काय आहे, फ्रेज आहे. म्हणजे हा सर्व वाक्यांश आहे की नाही. बघा, शी हॅज, आता मी जर असं म्हणलं शी हॅज, शी हॅज म्हणजे काय, तिच्या जवळ आहे, परंतु काय आहे, काय आहे हे सांगितल्याशिवाय या वाक्याला अर्थ नाही. मी तेच म्हणलं होतं की वाक्याचा जो असा भाग असतो की ज्याच्याशिवाय त्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही आहे की नाही, त्या भागाला आपण काय म्हणतो, फ्रेज म्हणतो, वाक्यांश असं म्हणतो. ओके. अकबर वाज अ ग्रेट किंग. आता अकबर काय, सब्जेक्ट, वाज काय आहे, वर्ब, हेल्पिंग वर्ब, आणि याच्या समोरचं काय आहे, अकबर होता, पण कसा होता, अ ग्रेट किंग. कोण होता आणि कसा होता, तर अ ग्रेट किंग. हे काय आहे, फ्रेज. देअर आर 10 बॉईज इन धिस क्लास. आता देअर आर, आरच्या समोरचा जेवढा पण भाग आहे 10 बॉईज इन द क्लास, हा काय झाला या ठिकाणी फ्रेज. मी जर नुसतं म्हणलं ते ते आहे, ते ते आहेत, परंतु काय आहेत हे जर सांगितलं नाही तर याला अर्थ राहत नाही आहे की नाही. म्हणून देअर आर, देअर काय आहे, सब्जेक्ट, आर काय आहे, वर्ब, आणि त्याच्या समोरचं जे आहे ते काय आहे, फ्रेज. आयर्न अँड कॉपर आर युजफुल मेटल. आयर्न अँड कॉपर, आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणते आहे, आयर्न अँड कॉपर, हे झाले सब्जेक्ट, आर काय झाला, वर्ब, आणि याच्या समोरचा भाग जो आहे युजफुल मेटल्स, हे काय आहेत, तर युजफुल मेटल्स आहे. हे काय झालं, फ्रेज. बघा, मी आता बरेच या उदाहरणामधून तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल फ्रेज कशाला म्हणतात ते. द लिटल गर्ल सॅट अंडर अ ट्री. आता या सेंटेन्स मध्ये द लिटल गर्ल हा काय झाला, एक सब्जेक्ट. द लिटल गर्ल म्हणजे छोटी मुलगी, सॅट म्हणजे बसली होती, पास्ट टेन्स, अंडर अ ट्री कुठे, तर अंडर अ ट्री. अंडर अ ट्री काय झालं, फ्रेज. म्हणजे हा काय झाला, या वाक्यातला हा काय झाला, वाक्यांश, आणि इथपर्यंत हे काय झालं, क्लॉज. म्हणजे तुम्ही म्हणा एका छोट्या सेंटेन्स मध्ये सुद्धा क्लॉज असते आणि फ्रेज पण असते. क्लॉज, फ्रेज, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, सगळं त्याच्यामध्ये, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट सगळं त्याच्यामध्ये असते. ओके. दे अराइव्ह आफ्टर अस. आता बघा, दे अराइव्ह, दे काय आहे, सब्जेक्ट, अराइव्ह काय, वर्ब, या दोघांच्या नंतर काय आहे, आफ्टर अस. आफ्टर अस हे काय आहे, या वाक्यातलं काय आहे, फ्रेज आहे की नाही. दे अराइव्ह म्हणजे त्यांचं आगमन झालं, आफ्टर अस म्हणजे आमच्या नंतर. तर मला असं वाटतं आता वाक्यातली फ्रेजेस कशाला म्हणायचं हे आपल्याला या ठिकाणी समजलं असेल. आता याच्यामध्ये सुद्धा फ्रेजेसचे प्रकार आहे बघा, आहे की नाही. हे काय झालं, फ्रेज. आपण फक्त आता या वाक्यामध्ये फ्रेज ओळखल्या कोणते आहेत. आता या फ्रेजचे प्रकार कोणते आहेत ते मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो. बघा, इन द ईस्ट म्हणजे इन द रायजेस, उगवतो कुठे, इन द ईस्ट. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे, ऍडव्हर्ब फ्रेज आहे की नाही. म्हणजे व्हर्बिविषयी यांनी जास्तीची माहिती सांगितली आहे की नाही. म्हणजे व्हर्ब काय झालं, रायजेस, उगवणे, परंतु कोणत्या दिशेला उगवतो, तर इन द ईस्ट. म्हणून या ठिकाणी हे काय आहे, इन द ईस्ट काय आहे, ऍडव्हर्ब फ्रेज आहे की नाही. ऑन अ वॉल, आता ऑन अ वॉल काय आहे, ही पोझिशन सांगते. मंकीची पोझिशन कुठे होती, भिंतीच्या वर होती आहे की नाही. आणि आपल्याला माहिती आहे ऑन काय आहे, प्रीपोजिशन. म्हणजे हे जे आहे, ही फ्रेज आहे, ही आहे प्रीपोजिशनल फ्रेज आहे की नाही. हाऊ टू डू इट, इट म्हणजे शो मी हाऊ टू डू इट, म्हणजे ते काय आहे की नाही, मला दाखव ते काय आहे. ते काय असलं पाहिजे, एक नाऊन असलं पाहिजे आहे की नाही. म्हणून हे काय आहे, नाऊन फ्रेज आहे की नाही. अ चेन ऑफ गोल्ड, आता तुम्ही म्हणा या ठिकाणी अ चेन काय आहे, नाऊन आहे, परंतु चेन ती कशाची आहे, तर गोल्डची आहे की नाही. चेन विषयी अधिक माहिती कोणी सांगितली, गोल्डने सांगितली, म्हणून हे झालं विशेषण आहे की नाही. गोल्ड काय झालं, या चेनचं विशेषण. म्हणजे ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. कोणती फ्रेज आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज. ही पण काय आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेजेस आहे, कारण हेच वाक्य मी मॉडिफाय करून म्हणून. ओके. आता अकबर होता कसा, कोण होता, तर राजा होता, किंग होता, परंतु कशा होता, ग्रेट होता. मग किंग विषयी या ग्रेटनं काय जास्तीची माहिती सांगितली, म्हणजे काय विशेषण सांगितलेलं आहे. म्हणजे ही पण काय आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाही. 10 बॉईज इन धिस क्लास. आता या ठिकाणी इन धिस क्लास म्हणजे या ठिकाणी प्रिपोजिशन सांगितलं, इन आलं की नाही, इन धिस म्हणजे या वर्गात आहे की नाही. म्हणजे पोझिशन सांगितलेली, म्हणजे हे प्रिपोजिशनल आहे, प्रिपोजिशनल फ्रेज. आता प्रिपोजिशनल मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत की नाही. प्रिपोजिशन ऑफ काउंट, प्रिपोजिशन ऑफ नंबर्स. तर ते प्रिपोजिशन ऑफ नंबर्स आहे की नाही. 10 काय आहे, नंबर्स, म्हणजे प्रिपोजिशन ऑफ नंबर्स. नंबर्स हे आपल्याला या ठिकाणी घेणं नाही, आपल्याला फक्त प्रिपोजिशनल क्लॉज या ठिकाणी बघायचं. आता युजफुल मेटल्स,
मेटल्स आहे, पण कसे आहे, हे दोन मेटल आहे आयर्न अँड कॉपर, कसे आहे, युजफुल आहे. मेटल आहे पण कसे, युजफुल, म्हणजे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे की नाही. आता या ठिकाणी लिटल गर्ल, छोटी मुलगी बसली होती अंडर अ ट्री, झाडाच्या खाली, म्हणजे पोझिशन सांगितली आहे की तिची बसण्याची काय सांगितली, पोझिशन सांगितली आहे की नाही. आणि पोझिशन साठी आपल्याला माहिती आहे प्रीपोजिशन फ्रेज. ओके, आफ्टर अस, आमच्या नंतर, ही पण काय आहे, पोझिशन आहे, आमच्या नंतर, म्हणजे ही पोझिशन या ठिकाणी सांगितल्यामुळे प्रीपोजिशनल फ्रेज. तर मी तुम्हाला या ठिकाणी वाक्यात कोणत्या प्रकारच्या फ्रेज आहे हे पण सांगितलं. आता चला, आता फ्रेज हा आपल्या या ठिकाणी जो टॉपिक आहे, मला असं वाटतं हा चांगल्या प्रकारे आपल्याला समजला असेल. आता नेक्स्ट पाहू आपण क्लॉजेस, आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वाक्यामध्ये क्लॉज पण असते. क्लॉज कुठपर्यंत असते, सब्जेक्ट आणि त्याचं जे व्हर्ब आहे तिथपर्यंत ती काय आहे, क्लॉज आहे की नाही. आता आणि असे काही सेंटेन्स असतात की त्या सेंटेन्समध्ये दोन क्लॉज असतात, मोर दॅन 2, मोर दॅन 3, अशा जेवढं मोठं सेंटेन्स तेवढ्या जास्त त्यामध्ये काय असतात, क्लॉजेस असतात. म्हणजे उपवाक्य जोडून 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 ते मोठं सेंटेन्स तयार झालेलं असतं. ओके, ठीक आहे. आता बघू आपण. आणि हे क्लॉजेसचे सुद्धा दोन प्रकार असतात, पहा, आहे की नाही. तर मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज. तर मेन क्लॉजला आपण काय म्हणतो, इंडिपेंडंट क्लॉज, आणि सब ऑर्डिनेट क्लॉजला आपण काय म्हणतो, डिपेंडंट क्लॉज. हे त्याचे मुख्य प्रकार झाले, आहे की नाही. आता याच्यात सुद्धा मी याप्रमाणे नाउन क्लॉज, आहे की नाही, यामध्ये कसं सांगितलं, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, आहे की नाही, ऍडजेक्टिव्ह फ्रेज. तशाच प्रकारे या क्लॉजेस मध्ये सुद्धा काय असतात, त्याचे उपप्रकार असतात. बघा आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये दोन आहे आणि मध्ये काय आहे, बट आहे. बटनं काय केलं, या दोन क्लॉजेसला जोडण्याचं काम केलेलं आहे. कोणकोणत्या क्लॉज, आय रॅन फास्ट ही एक क्लॉज झाली, आणि आय मिस द ट्रेन ही एक क्लॉज झाली. क्लॉज समजल्या, दोन क्लॉज आहे, त्याला जोडण्याचं काम केलेलं बटनं केलेलं आहे. आता हे वाक्य कोणतं हे जर तुम्हाला समजायचं असेल, आता हे कंपाऊंड सेंटेन्स आहे की नाही. हे मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स. ते जर तुम्हाला समजलं असेल तर ते व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. बघा, आय रॅन फास्ट, रॅन म्हणजे काय, धावणे, फास्ट म्हणजे काय, जोरात. बघा या ठिकाणी व्हर्बविषयी माहिती सांगितली. आपल्याला माहिती आहे, जे व्हर्बविषयी जे माहिती सांगतं जास्त त्याला काय म्हणतात, ऍडव्हर्ब. मग आता ही कोणती क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज. मिस द ट्रेन, द ट्रेन काय, नाउन, आहे की नाही, म्हणजे ही कोणती क्लॉज आहे, नाउन क्लॉज, ही ऍडव्हर्ब क्लॉज. आलं लक्षात, दोन्ही काय आहे, क्लॉज आहे. जोडण्याचं काम केलं कोण, बटन केलेलं आहे. आलं लक्षात, दोन्ही क्लॉज जोडून एक वाक्य तयार केलं. ओके, वी कॅन नॉट स्टार्ट व्हाईल इट इज रेनिंग. आता या ठिकाणी हे आहे, वी कॅन नॉट स्टार्ट, आम्ही सुरू करू शकत नाही, आहे की नाही. व्हाईल इट इज रेनिंग हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, बघा, आहे की नाही. या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये इट इज रेनिंग हे काय आहे, इंडिपेंडंट क्लॉज, आणि ही डिपेंडेंट क्लॉज, आहे की नाही. याच्यामध्ये रेनिंग आहे, रेन काय आहे, व्हर्ब आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हर्ब क्लॉज आहे की नाही. आता इथं बघा, आय एक्सपेक्ट दॅट आय शॉल गेट अ प्राइज. आता या ठिकाणी आयचीच या दोन्ही क्लॉज मध्ये आयची माहिती सांगितलेली आहे. आय काय आहे, सब्जेक्ट. आता ही क्लॉज जी आहे, आय शॉल गेट अ प्राइज, ही आहे इंडिपेंडंट क्लॉज, आणि या इंडिपेंडंट क्लॉज मध्येच हे नाउन आलेलं आहे. अ प्राइज काय आहे, नाउन आहे, म्हणून ही जी क्लॉज आहे ही आहे नाउन क्लॉज. कोणती क्लॉज आहे, नाउन क्लॉज. ही कोणती क्लॉज सांगितलं मी, व्हर्ब क्लॉज, आहे की नाही. व्हर्ब आहे, रेनिंग काय, व्हर्ब, म्हणून व्हर्ब क्लॉज. हे नाउन आहे म्हणून. आता नाउन क्लॉजचा काय नियम असतो की नाउन क्लॉज हा सब्जेक्टचा, त्यामध्ये सब्जेक्टचं प्रेडिकेट पण असतं, आणि त्याच्यामध्ये त्याचा सब्जेक्ट पण असतो, आणि त्याचा ऑब्जेक्ट पण असतं, आहे की नाही. आता या ठिकाणी अ प्राइज काय झालेलं आहे, गेट अ प्राइज, आय शॉल गेट अ प्राइज. गेट अ प्राइज काय झालेलं आहे, प्रेडिकेट, आहे की नाही. आणि या प्रेडिकेट मध्ये गेट काय आहे, व्हर्ब, अ प्राइज काय आहे, ऑब्जेक्ट. त्यामध्ये त्याचं व्हर्ब पण असतं, ऑब्जेक्ट पण असतं. त्या क्लॉजला त्याचं नाउन क्लॉज म्हणतात, आहे की नाही. ते थोडं वेगळं आहे, नाउन क्लॉज विषयीचा रूल वेगळा आहे. चला, द अम्ब्रेला विथ ब्युटिफुल हँडल इज माइन. आता मला सांगा बरं, या वाक्यामध्ये किती क्लॉज आहे, या वाक्यामध्ये किती क्लॉज आहे. हे पूर्ण एकच वाक्य आहे, आणि हे सिंपल सेंटेन्स आहे की नाही. आणि आपल्याला माहिती आहे, सिंपल सेंटेन्स मध्ये एकच क्लॉज असते, आहे की नाही. सिंपल सेंटेन्स मध्ये किती क्लॉज असतात, एक. म्हणजे या ठिकाणी क्लॉज कोणती आहे बघा. आता मी सांगितलं तुम्हाला की सब्जेक्ट आपल्या या व्हर्ब पर्यंत, यामध्ये व्हर्ब कुठं लागतं ते बघा. द अम्ब्रेला विथ ब्युटिफुल हँडल इज, या ठिकाणी व्हर्ब लागलं, ते पण मेन व्हर्ब नाही, ते हेल्पिंग व्हर्ब आहे किंवा मॉडेल्स आहे. ओके, तर इथपर्यंतचा जो भाग आहे तो भाग काय असतो, क्लॉज असतो, आपल्याला माहिती आहे. मला सांगा, या सेंटेन्स मध्ये एकच क्लॉज आहे,
इथपर्यंत. आता ती कोणती क्लॉज आहे की नाही बघा. द अम्ब्रेला, अम्ब्रेला काय झालेलं आहे आपलं नाऊन झालेलं आहे की नाही. या नाऊन विषयी अम्ब्रेला की जिचं हँडल कसं आहे ब्युटिफुल आहे, जिचं हँडल कसं आहे ब्युटिफुल हँडलवाली अम्ब्रेला, ब्युटिफुल हँडलवाली अम्ब्रेला आहे माझी आहे की नाही. म्हणजे त्या ब्युटिफुलनं काय केलेलं आहे त्या हँडलचं वर्णन केलेलं आहे, विशेषण आहे की नाही. विशेषण त्याचं विशेष वर्णन केलं म्हणजे आपल्याला समजलं जिथे विशेष वर्णन आलं त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे की नाही. म्हणून ही जी क्लॉज आहे ती कोणती आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आलं लक्षात. आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि उरलेलं काय आहे हे माइन काय ते आपलं हे फ्रेज आहे की नाही. ते काय आहे फ्रेज, उरलेलं फ्रेज असतं आपल्याला माहिती आहे किंवा ऑब्जेक्ट. ठीक आहे. इफ यू ईट टू मच यू विल बी इल. आता या ठिकाणी बघा ही एक क्लॉज आहे आणि ही एक क्लॉज आहे, दोन्ही क्लॉजला जोडण्याचं काम कॉमेंट केलेलं आहे. ओके. आता याच्यातली ही जी क्लॉज घ्या तुम्ही, इफ यू ईट टू मच, जर तुम्ही जास्त खाल्ले तर आहे की नाही. आता याच्यातून आपल्याला पूर्ण अर्थबोध होत नाही, म्हणजे हे सेंटेन्स म्हणल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या जी वाट पाहावी लागते की तुम्ही जर जास्त खाल्लं तर, मी इथपर्यंत बोललो पुढचं म्हणलंच नाही, जास्त खाल्लं तर काय होईल, तुमचं जास्त वजन वाढेल, आजारी पडाल ऐक नाही, आणखी काय काय व्हायचं ते होईल. म्हणून ही डिपेंडंट आहे कोणावर याच्यावर ऐक नाही. म्हणजे आता आज लक्षात घ्या दोन क्लॉजेस आहे. ही एक क्लॉज आहे ही इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे. यू विल बी इल फ्युचर टेन्स आहे, तुम्ही आजारी पडाल ऐक नाही. त्याच्या अगोदरची जी आहे इफ यू ईट टू मच, तुम्ही जास्त खाल्लं तर, ही आहे डिपेंडंट. चालता बोलता मी तुम्हाला ते पण त्याचे टाईप सांगतोय ऐक नाही. आता ठीक आहे, डिपेंडंट इंडिपेंडंट सोडून द्या. आता या दोन्ही मधले प्रकार काय, ईट टू मच, ईट म्हणजे काय खाणे, आणि किती खायचंय, टू मच जास्त खायचं आहे, म्हणजे खाणे हे झालं व्हर्ब आणि त्याच्याविषयी जास्त माहिती सांगितली म्हणजे आपल्याला माहिती आहे ऍडव्हर्ब ऐक नाही. म्हणून या हे जी क्लॉज आहे ही एवढी जी क्लॉज आहे ती कोणती आहे ऍडव्हर्ब क्लॉज. कोणती आहे ऍडव्हर्ब क्लॉज. ओके ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, हिचं विल बी इल, इल म्हणजे आजारी, आजारी पण ते वर्क क्लॉज साथ आहे, त्याच्यामध्ये वर्क क्लॉज आहे. शी डज नॉट ऑलवेज स्पीक. आता ही झाली एक क्लॉज, शी डज नॉट ऑलवेज स्पीक ऐक नाही. ॲज सोडून द्या, शी थिंक ऐक नाही. आता ही जी क्लॉज आहे आणि ही एक क्लॉज आहे ऐक नाही. शी थिंक म्हणजे ती विचार करते, याच्यामध्ये थिंक म्हणजे काय विचार करणे म्हणजे वर्ब झालं ते वर्ब क्लॉज. आता हे काय आहे बरं का, शी डज नॉट ऑलवेज स्पीक, स्पीक विषयी बोलण्याविषयी सांगितलेलं आहे की नेहमी बोलू शकत नाही ऐक नाही. म्हणजे बोलण्याविषयीचं वर्णन आहे, नेहमी बोलू शकत नाही, म्हणून बोलणे काय झालं वर्ब आणि त्याच्याविषयी माहिती सांगायची म्हणजे ऍडव्हर्ब ऐक नाही. म्हणजे ही काय झाली ऍडव्हर्ब क्लॉज. कळालं तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज. टेक अ लॅम्प बिकॉज द नाईट इज डार्क. बघा आता टेक अ लॅम्प, लॅम्प घ्या, लॅम्प सोबत घ्या कारण द नाईट इज डार्क, नाईट कशी आहे डार्क आहे म्हणजे अंधारलेली आहे. आता हे सोडून द्या. आता इथे बघा द नाईट इज डार्क, नाईटचं वर्णन या डार्कने केलेलं आहे, म्हणजे विशेष वर्णन केलेलं आहे. म्हणजे द नाईट इज डार्क काय झाले, ही क्लॉज कोणती आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कोणती क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. आता मग हे काय आहे टेक अ लॅम्प, लॅम्प सोबत घ्या. याच्यामुळे आपल्याला काय समजतं की ऍक्शन आहे, वर्ब आहे म्हणून वर्ब क्लॉज आहे की नाही. आणखी काही नाही त्याच्यामध्ये दुसरं. व्हेन आय विल रीच होम, व्हेन आय विल रीच होम. आता बघा ही एक क्लॉज आहे आणि आय विल कॉल यू, आय विल कॉल यू. व्हेन आय विल रीच होम, जेव्हा आम्ही घरी पोहोचेल. कुठे पोहोचेल तर घरी, कुठे पोहोचेल तर घरी. आणि घरी होम काय आहे नाऊन आहे, होम काय आहे नाऊन, म्हणजे हे काय आहे नाऊन क्लॉज आहे. कारण की या आयचं या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी आहे, आयचं त्या ठिकाणी काय आहे ऑब्जेक्ट पण आहे आणि प्रेडिकेट पण त्याच्यात आहे. म्हणून कर्त्याचं ऑब्जेक्ट आणि प्रेडिकेट त्यातच एका शब्दामध्ये असल्यामुळं तो शब्द त्या ठिकाणी नाऊनचं काम करतोय, म्हणून ही नाऊन क्लॉज आहे. जरी तुम्हाला वाटत असेल रिच काय आहे वर्ब आहे, परंतु होम बघा त्या ठिकाणी पुढे. आय विल कॉल यू, आय विल कॉल यू, मी तुला कॉल करेल. ऍक्शन काय आहे व्हर्बची आहे की नाही. या ठिकाणी क्रिया कोणती आहे वर्ब, म्हणून वर्ब क्लॉज. आय विल पास इफ यू वर्क हार्ड, आय विल पास सॉरी यू विल पास म्हणजे तुम्ही पास व्हाल जर यू वर्क हार्ड. आता पहा यू विल पास तुम्ही उत्तीर्ण व्हाल, या ठिकाणी कोणती पास म्हणजे काय उत्तीर्ण म्हणजे व्हर्ब आहे वर्ब क्लॉज. यू वर्क हार्ड या ठिकाणी व्हर्ब आहे वर्क आणि त्याची जास्त माहिती कोण सांगितली हार्डने. वर्क म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल
काम करावं लागेल, वर्क करावं लागेल, पण हार्ड मेहनतीचं काम तुम्हाला करावं लागेल, म्हणजे मेहनत घ्यावी लागेल, आहे की नाही. म्हणजे यू वर्क हार्ड, तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. ही जी क्लॉज आहे ही वर्क विषयी हार्ड जास्त माहिती सांगितली. वर्क झालं वर्क, आणि हे झालं, या दोन्ही मिळून काय झालं, हे ऍडवर्ब आहे की नाही, ऍडवर्ब क्लॉज, आणि हे वर्ब क्लॉज. वी शॉल वेट हिअर, वी शॉल वेट हिअर, आपण येथे वेट करू, आहे की नाही. येथे म्हणजे कुठे, तर येथे, आहे की नाही. जरी वेट असलं पण ते पुढे हिअर आहे की नाही. आपल्याला आपण इथे वेट करू, आहे की नाही. मग येथे वेट करू म्हणजे कुठे, कोणतं तरी एक तर ठिकाण असलं पाहिजे. मग ठिकाणाला आपण काय म्हणतो, नाऊन, म्हणजे ही नाऊन क्लॉज आहे. ही कोणती क्लॉज आहे, नाऊन. जरी त्या ठिकाणी वेट असलं तर ही नाऊन क्लॉज आहे. अंटिल दे कम, दे कम, ते येईपर्यंत, आहे की नाही. दे कम म्हणजे ते येईपर्यंत. आता यामध्ये काय आहे, सब्जेक्ट हे वर्ब आहे, म्हणजे या ठिकाणी वर्ब काय आहे, कम, म्हणून हे काय आहे, छोटीशी वर्ब क्लॉज. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या छोट्या छोट्या क्लॉजला जोडण्याचं काम कोणी कोणी केलेलं आहे. या ठिकाणी इथं बघा, अनटिल काय आहे, कंजक्शन, इथं इफ काय आहे, कंजक्शन, इथे कॉम्याने जोडलं, इथे कॉमा, इथे ऑलवेज, ऑलवेज पण काय ऍक्ट करतं, कंजक्शन सारखंच ते त्या ठिकाणी काम करतं. या ठिकाणी कॉमा आहे की नाही. या ठिकाणी तर एकच सेंटेन्स आहे की नाही, या ठिकाणी कॉमा आहे. या ठिकाणी व्हाईल काय काम करतं, कंजक्शन, इथं तर बट तर कंजक्शन आहेच, आहे की नाही. आणि हे दोन स्वतंत्र क्लॉजेस आहेत, इंडिपेंडंट असल्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे की नाही. तर मला असं वाटतं की या व्हिडिओमधून आपण काय शिकलो, फ्रेजेस अँड क्लॉजेस, फ्रेजेस अँड क्लॉजेस. हे फ्रेजेस अँड क्लॉजेस कुठे असतात, वाक्यातच असतात, आहे की नाही. सिंपल सेंटेन्स मध्ये सुद्धा असतात. आणि आणखी कोणकोणते, मी या ठिकाणी सिंपल सेंटेन्स घेतले, आहे की नाही. आणि हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये काही कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि काही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे की नाही. आता उरलेले जे सेंटेन्सचे प्रकार आहेत, आहे की नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या सेंटेन्सच्या प्रकाराविषयी बघू. आणि त्या प्रकाराविषयी बघता बघता मग मी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगेन की त्याच्यामध्ये फ्रेजेस कोणत्या आणि क्लॉजेस कोणत्या. तर मला असं वाटतं या व्हिडिओमधून आपल्याला फ्रेजेस आणि क्लॉजेस, फ्रेजेस म्हणजे काय, वाक्यांश, तो वाक्याचा काय असतो, एक भाग असतो, आहे की नाही, की ज्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, आहे की नाही. आणि क्लॉजेस काय असतात, क्लॉजेस सुद्धा वाक्याचं उपवाक्यच असतात ते, आहे की नाही. म्हणजे उपवाक्य जोडून जोडून वाक्य तयार झालेले असते, आहे की नाही. आणि सिंपल सेंटेन्स मध्ये सुद्धा साधे वाक्य सुद्धा क्लॉजेस असतात. तर या गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.